नमस्कार मित्रांनो मी प्रदीप तारमळे आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। ऊस गालफ हंगाम 2025-26 हंगामात अनेक कारखान्यांनी ऊस दर जाहीर केले। आपण पाहाल तर उच्चांक 4,000 पर्यंत दर देखील आपल्याला प्रतिटनास पाहायला मिळाले आपल्या देशामध्ये। तर राज्यातील अनेक कारखान्यांची आपण या ठिकाणी रक्कम कव्हर करतोय। आज देखील 2 कारखान्यांनी पहिली उचल कशा प्रकारे जाहीर केलेली ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। कारखाने कोणते आहेत तर भोगवती साखर कारखाना आणि आपण पाहाल तर वारणा सहकारी साखर कारखाना असणार आहे। सविस्तर समजून घेऊयात। तर मित्रांनो, चॅनेलवर आपण पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि एक आपल्याला आणखीन एक एक्स्ट्राचं काम करायचं आहे ते म्हणजे या ठिकाणी आपण पाहाल तर अशा प्रकारचा व्हिडिओच्या खाली एक नवीन इंटरफेस पाहायला मिळेल। कमेंट सेक्शन स्क्रोल केलं की हायपे एक ऑप्शन ॲड होईल। या ऑप्शनवर क्लिक करून आपण या व्हिडिओसाठी हायपे पॉईंट जनरेट करू शकाल। नक्कीच हे हायपे पॉईंट ट्राय करा। तर मित्रांनो, पुढे जाल 2 महत्त्वाचे साखर कारखाने आहेत आणि त्यांच्याकडून दर जाहीर झालेले आहेत। पहिला आपल्याला पाहायला मिळेल भोगवती कारखाना, याने आपले दर जाहीर केलेले आहेत। त्याचबरोबर वारणा सहकारी साखर कारखाना याने देखील आपले दर जाहीर केलेले आहेत। दोन्ही कारखान्यांच्या अपडेट्स याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील भोगवती साखर कारखान्याने आपण पाहाल तर 3,653 रुपये अशा प्रकारचे दर प्रतिटनास जाहीर केलेले। एक चांगली आणि समाधानकारक दर आपण या ठिकाणी इकडे म्हणू शकाल। पुढे जाल वारणा सहकारी साखर कारखान्याने या चालू हंगामासाठी 3,544 रुपये प्रतिटनाचे दर या ठिकाणी जाहीर केलेले आहेत। तर दोन्ही कारखान्यामध्ये दरामध्ये खूप मोठी तफावत पाहायला मिळते, म्हणजे फरक पाहायला मिळते। एकीकडे आपण पाहाल तर भोगवती कारखाना 3,653 रुपये प्रतिटनास दर देतोय, तर वारणा सहकारी साखर कारखाना 3,544 रुपये प्रतिटनास दर या ठिकाणी देतोय। त्यामुळे कोणत्या कारखान्याचे दर समाधानकारक आहेत ते आपण कमेंट सेक्शनमध्ये कळवा। अशाच प्रकारे कंपॅरेटिव्हली अनेक कारखान्यांचे दर यापुढे आपण आता कव्हर करणार आहोत। ठीक आहे, तुर्तास या 2 साखर कारखान्यांचे दर आपण इथे जाणून घेतले। इतर बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट या ठिकाणी इकडे क्लिअर होतील आणि त्यांना देखील हे महत्त्वाचं अपडेट समजून येईल। जय हिंद।